नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाच पीसफुल किचन मध्ये। तर आज मी आपल्यासोबत होळी स्पेशल कांजी वडाची रेसिपी शेअर करत आहे। ही एक फर्मेंटेड फूड आहे, त्यामुळे ही खूपच हेल्दी आहे आपल्या गट हेल्थ साठी। एकदा तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा या होळीसाठी। तर चला तर मंडळी रेसिपी बघून घेऊयात। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी 3/4 कप मूग डाळ घेतलेली आहे आणि जे 1/4 कप बाकी आहे त्यामध्ये आपण उडद डाळ घेऊयात। म्हणजेच 3/4 कप मूग डाळ आणि 1/4 कप आपल्याला उडद डाळ घ्यायची आहे। काही ठिकाणी याला अर्धा कप उडद डाळ आणि अर्धा कप मूग डाळ हा रेशोनी देखील बनवली जाते, पण मी आज या प्रकारे बनवत आहे, किंवा तुम्ही पूर्णपैकी मूग डाळीने देखील ही रेसिपी बनवू शकतात। तर या डाळींना आपल्याला धुवून घ्यायचं आहे। 2-3 वेळेस याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि 2 कप पाणी घालून मी याला 5 तासासाठी भिजत घातलेलं आहे। ही रेसिपी जर तुम्ही अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप उडद डाळनी बनवत असाल तर तुम्ही याला रात्रभर देखील भिजत घालू शकतात। पण ही आपण मूग डाळ जास्त प्रमाणात घातलेली आहे, तर मूग डाळ ही लवकर भिजली जाते, त्यामुळे मी याला फक्त 5 तासासाठी भिजत घातलेलं आहे। तर 5 तासानंतर बघू शकतात आपली डाळ दुप्पट झालेली आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे फुगली आहेत। आता आपण यातलं एक्सेस पाणी काढून घेऊयात। तर मी इथे डाळीला स्ट्रेनर मध्ये काढून घेतलेलं आहे, जेणेकरून याच्यात जे एक्स्ट्रा पाणी असेल ते सुद्धा इथे ड्रेन आउट होऊन जाईल। जर डाळीमध्ये जास्त पाणी आले पिसण्यामध्ये तर आपल्याला वडे तळण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणून शक्य असेल तर 5 मिनिटांसाठी याला निथळून घ्या, जेणेकरून आपल्याला जे वडे आहे ते व्यवस्थित शेप पण करता येईल आणि मस्त देखील होतील जाळीदार। आता यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा आणि 3 हिरव्या मिरच्या घालत आहे। याला आपण दळून घेऊयात। तर याला दळण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे, पण शक्य असेल तर बिना पाण्याचे याला दळण्याचा प्रयत्न करा। तर मी इथे एकही थेंब पाणी घातलेला नाहीये आणि तरी सुद्धा आपली डाळ इथे दळून झालेली आहे। आणि डाळ ही आपल्याला थोडीशी भरड दळायची आहे, जेणेकरून आपले जे वडे आहे ते डेन्स होणार नाही आणि मस्तपैकी फुलल्या देखील जातील। आता या डाळीमध्ये मी 4 ते 5 बारीक चिरलेला कढीपत्ता घालत आहे, सोबतच 1 टीस्पून जिरा घालत आहे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालत आहे। आता याला आपण मस्टर्ड ऑइलचा तडका देऊयात। तर येथे आपल्याला काय करायचंय, एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून जितकं तेल घालायचे। मोहरीच्या तेलाला एक पंचन स्मेल असते, त्यासाठी आपल्याला याला एकदम हाय फ्लेमवर गरम करायचं आहे आणि थोडंसं थंड करून यामध्ये आपण थोडंसं हिंग घालायचंय आणि हा तडका आपल्याला याच्यामध्ये डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटांसाठी तेलाला थंड होऊ द्या आणि नंतर आपल्याला ह्या मिश्रणाला मस्तपैकी फेटून घ्यायचंय। शक्य होईल तितकं जास्त फेटा, जेणेकरून बॅटर आपलं मस्त लाईट आणि फ्लफी होईल। इथे पाण्याचा मी अजिबात वापर केले नाही, त्यामुळे हे बॅटर व्यवस्थित आहे। जर तुम्हाला बॅटर हे थोडं पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन किंवा तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकतात, जेणेकरून याला चांगल्या प्रकारे बाइंडिंग देखील येईल आणि तुमचे जे वडे आहेत ते व्यवस्थित देखील होतील, तुम्हाला शेप करायला सोपे जातील। वडे आपल्याला भिजत घालावं लागेल, त्यासाठी मी इथे 1 कढईमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि हे आपण साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण वड्यांना शेप देऊन घेऊयात। तर वडे शेप करण्यासाठी मी ह्या प्रकारे जुगाड करत आहे। तर एक कापड मी वाटीमध्ये असा कव्हर करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, आणि यावरती थोडं पाणी लावून आपण हे वडे इथे वळून घेऊयात। असं केल्याने आपले वडे हे अजिबात हाताला चिटकत नाही आणि आपल्याला शेप द्यायला देखील सोपे जातात। तुम्ही वडे आपल्या गरजेनुसार छोटे किंवा मोठे देखील इथे बनवू शकतात। मी इथे मीडियम साईजचे वडे बनवून घेतलेले आहे आणि याला आपण ओल्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हाताला हे उचलायला किंवा टाकायला सोपं जाईल। तर हे मी थोडेसे हात ओले करून घेत आहे आणि हातावर हे घेऊन टाकेल आणि आपण आता याला तेलामध्ये सोडून घेऊयात। तर असंच करून आपल्याला थोडं थोडं एक एक करून तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। आणि वडे तळत असताना तेलाचं टेम्परेचर आपल्याला मध्यम गरम पाहिजे, जास्त गरम तेलामध्ये वडे सोडू नका, नाहीतर आपले जे वडे आहेत ते बाहेरून तर कलर पकडतील आणि आतमधून ते कच्चे राहतील। आणि ज्या वेळेस आपण हे कच्चे वडे आपल्या कांजीमध्ये टाकू त्यावेळेस हे आपले कांजी जे फर्मेंटेड आहे त्याला पण खराब करू शकतात, त्यामुळे याला व्यवस्थित आपल्याला तळून घेणं गरजेचं आहे। तर येथे आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत याला मस्तपैकी तळून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे, जास्त अजिबात करू नका। जर थंड तेलामध्ये वडे तळले तर वडे हे खूप जास्त तेल शोषून घेतील आणि खूपच ऑइली आपले वडे बनतील। वड्यांना मस्तपैकी गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे, तर आता आपण यांना काढून घेऊया।
तर येथे मी काढून घेतलेले आहे आणि याला आपण डायरेक्टली कोमट पाण्यामध्ये घालून घेऊयात. पाण्याचं टेम्परेचर चेक करून घ्या. पाणी जर थंड झालं असेल तर पुन्हा याला कोमट करा, नाहीतर आपले वडे हे मस्तपैकी सॉफ्ट नाही होणार. तर अशाच प्रकारे मी सर्व वडे इथे तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता जसे जसे आपण याच्यामध्ये टाकत जातोय तसे तसे हे पहिले टाकलेले वडे हे डेन्स होत आहे, कारण हे मस्त जाळीदार असल्यामुळे याच्यामध्ये पाणी शोषलं जातंय. येथे सर्व वडे मी तळून घेतलेले आहे आणि यांना आपल्याला कमीत कमी 15 मिनिटासाठी मी या पाण्यामध्ये असंच राहून देईल, जेणेकरून आपले वडे हे मस्तपैकी पाणी शोषून घेतील आणि मस्तपैकी फुलले जातील. तोपर्यंत आपण कांजीसाठी मसाला बनवून घेऊयात. तर कांजी बनवण्यासाठी मी येथे 1.5 चमचे पिवळी मोहरी घेत आहे आणि 1.5 चमचाच जी आपली रेग्युलर मोहरी असते ती मोहरी घेत आहे. त्याचबरोबर मी येथे 1/4 टीस्पून जेवढं हिंग घेत आहे. हिंग यामध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे याला स्किप अजिबातच करू नका. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला दरदर म्हणजेच थोडंसं जाडसर भरड प्रमाणे यांना दळून घ्यायचं आहे. बघू शकतात काही अशा प्रकारे आपल्याला इथे दळून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण करू नका आणि जास्त जाड पण ठेवू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पिवळी मोहरी येथे खूपच इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय कांजी बनतच नाही. तर आता आपण कांजी बनवून घेऊयात. तर कांजी बनवण्यासाठी मी इथे जे मातीचं भांडं असतं ते घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर काचेचं किंवा स्टीलच्या भांड्यात देखील याला बनवू शकतात. तर यामध्ये मी 1.5 लिटर गरम करून थंड केलेलं पाणी घालत आहे, जेणेकरून आपली जी कांजी आहे ती अजिबातच खराब होणार नाही. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्याचबरोबर मी 1 चमचा जिरे घातलेला आहे. आता यामध्ये आपण जी भरड करून ठेवलेली होती पिवळी मोहरी आणि साधी मोहरीची ते घालून घेऊया. तर इथे मी सर्वच जी भरड होती ती घातलेली आहे. यांना एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण वडे सोडून घेऊयात. तर इथे आपण वडे इथे घालून घेऊयात. तर त्यासाठी थोडेसे हलक्या हाताने वडेंना प्रेस करा, जेणेकरून यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. आता इथे मी सर्व एक एक वडे घालून घेतलेले आहे. आता याला एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण काय करूयात, यामध्ये मी एक वाटी ठेवत आहे आणि वाटी ठेवल्यानंतर आपण यामध्ये माझ्याकडे कोळसा नव्हता, नाही तर कोळसाने देखील आपण हे काम करू शकतो. तर मी इथे दालचिनी जाळत घेतलेली होती, त्यावरती आपण थोडंसं तूप टाकूयात किंवा तुम्ही मोहरीचं तेल देखील येथे घालू शकतात आणि यावरती थोडंसं हिंग घालूयात. आता ह्या धुरीला आपण या कांजीमध्ये घालून घेऊयात. तर वरतून मी झाकण लावून ठेवत आहे आणि 15 मिनिटासाठी मी असंच ठेवणार आहे. 15 मिनिटानंतर आपण हे सगळं काढून घेऊयात आणि ही जी कांजी आहे याला आपण 24 तासासाठी फर्मंट करून घेऊयात. तर 24 तासामध्ये ही कांजी बनून जाते. काही ठिकाणी याला 4-5 दिवसासाठी सुद्धा फर्मंट केलं जातं. तर 24 तासानंतर बघू शकता तुम्ही येथे जी पिवळी मोहरी होती ती एकदम वरती आलेली आहे आणि पाणी जे आहे तो आपलं हलकसं पिवळसर देखील झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते चमच्याने. तर हे बघा, पाणी जे आहे ते हलकसं पिवळसर झालेलं आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये 1 चमचा खडी साखर, काळं मीठ, मिरची पावडर हे देखील घालू शकतात. पण मी इथे खूपच सिंपल कांजी बनवलेली आहे. ही कांजी आपण 24 तासानंतर एन्जॉय करू शकतात आणि फ्रीजमध्ये तुम्ही 4-5 दिवसासाठी मस्तपैकी एन्जॉय करू शकतात. बघू शकता तुम्ही कांजी आपली मस्तपैकी झालेली आहे आणि वडा देखील आपला किती जाळीदार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. आणि हो, रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा.